दरम्यान सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवरती कृषी विभागामधील अधिकारी आणि मंत्री हे संगनमताने खिसे भरत राहिले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे। तर या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा असं नाना पटोले म्हणतात। देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आणि असं असताना भाजपा युतीचं सरकार याकडे गांभीर्यानं बघत नाहीये। शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवरती कृषी विभागामधील अधिकारी आणि मंत्र्यांनी संगनमताने खिसे भरले असाही पटोलेंचा आरोप आहे। शेतकऱ्यांच्या नावावरती कृषी विभागानं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या 158 कोटींच्या खरेदीमध्ये 87 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कृषी विभागामधील भ्रष्टाचारांची आता सखोल चौकशी करण्याचं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावं, अशी ही पटोलेंची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।